पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या रोड शोचं आयोजन करण्यात आलं होतं। नानापेठमध्ये आयोजित या रोड शोमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली। निवडणूक प्रचाराचे शेवटचे काही दिवस शिल्लक असल्यामुळे पुण्यात प्रचाराला जोर चढलाय। सगळ्याच पक्षांचे नेते सध्या पुण्यात प्रचारासाठी हजेरी लावतायत। दरम्यान शहराच्या इतरही काही भागात आज अजित पवार यांच्या रोड शोचं आयोजन करण्यात आलंय। शिवसेनेच्या नोटिसांना आपण नोटीस नाही केलं, आमचं सरकार 5 वर्ष राहणार असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। ते एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात बोलत होते। त्याचबरोबर त्यांनी मराठीच्या मुद्द्यावरून शिवसेनेवरती टीका देखील केली। मुंबईतील प्रभाग क्रमांक 133 मधल्या रिपाई उमेदवारानं मित्रपक्ष भाजपच्या उमेदवाराविरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार केली आहे। रिपाईचे झेंडे आणि रामदास आठवलेंचा फोटो वापरल्याप्रकरणी ही तक्रार करण्यात आली आहे। तसंच प्रभाग क्रमांक 189च्या रिपाई कार्यकर्त्यांकडून देखील भाजपला फोटो आणि झेंडे वापरण्यास विरोध होतोय। त्यामुळे मित्रपक्षांमध्ये अनेक भागात वाद होत असल्याचं चित्र दिसतंय। स्टेट बँक ऑफ इंडियाच्या 5 सहयोगी बँकांच्या विलीनीकरणाला अखेर केंद्रानं मंजुरी दिली आहे। स्टेट बँक ऑफ मैसूर, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ पटियाला, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर, स्टेट बँक ऑफ जयपूर अँड बिकानेर या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सर्व सहयोगी बँकांचं स्टेट बँक ऑफ इंडियात आता विलीनीकरण होणार आहे। मात्र भारतीय महिला बँकेच्या विलीनीकरणाबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही। दरम्यान स्टेट बँक ऑफ इंडिया आकाराच्या दृष्टीनं आता जागतिक स्तरावरची एक मोठी बँक बनली आहे। शाही लग्नांमध्ये आपल्या संपत्तीचं प्रदर्शन करणाऱ्यांना आता सामाजिक कार्यासाठी आपला हातभार लावावा लागणार आहे। या संदर्भात लवकरच लोकसभेत विधेयक मांडलं जाईल। 5 लाख किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम लग्नात खर्च केली तर त्या रकमेच्या 10% रक्कम ही गरीब मुलींच्या लग्नासाठी द्यावी लागणार आहे। लोकसभेच्या आगामी सत्रामध्ये काँग्रेसच्या खासदार रंजित रंजन यांच्याकडून हे विधेयक मांडलं जाईल। लग्न सोहळ्यात होणाऱ्या ओंगळवाण्या प्रदर्शनाला आळा घालण्यासाठी हे विधेयक आणलं जाणार आहे। सोबतच लग्नात पाहुण्यांची संख्या तसंच पदार्थांच्या संख्येवर देखील निर्बंध घातले जाऊ शकतात। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा तालुक्यातल्या डिंगणे धनगरवाडीतील लागलेल्या वणव्यात 500 एकरातील आंबा, काजू आणि इतर झाडं जळून खाक झाली आहेत। सोबतच 2 घरं आणि बोकडांच्या गोठ्यातील 95 बोकडांचा अक्षरशः कोळसा झालाय। स्थानिक ग्रामस्थ आणि पोलिसांनी हा वणवा रोखण्याचे आतोनात प्रयत्न केले, मात्र त्यांना आग विझवण्यात यश आलं नाही। बाळू शिंदे, कृष्णाबाबू शिंदे, रामदास शिंदे, लक्ष्मण शिंदे या शेतकऱ्यांचं या वणव्यात लाखो रुपयांचं नुकसान झालंय। तिकडे बेळगावात मराठा क्रांती मोर्चाला सुरुवात झाली आहे। शिवाजी उद्यान इथून या मोर्चाला सुरुवात झाली असून धर्मवीर संभाजी चौकापर्यंत हा मोर्चा काढला जाणार आहे। मोर्चापूर्वी पोलिसांनी दडपशाही करत मोर्चात अडथळे आणण्याचा प्रयत्न केल्याचा दावा इथल्या आयोजकांनी केलाय। मात्र पोलिसांनी कितीही दडपशाही केली तरी हा मोर्चा यशस्वी होणारच असा दावाही करण्यात आलाय।